राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या शिल्पाची विटंबना घटनेच्या सत्यशोधन अहवालाचे आज सोमवार दिनांक डिसेंबर 23 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे सादरीकरण करण्यात आले। सदर सत्यशोधन अहवालाच्या सादरीकरण करण्यासाठी प्रत्यक्ष परभणीमध्ये जाऊन याबाबत सखोल अभ्यास केलेल्या टीममधील वैभव गीते तसेच या अहवालाचे प्रमुख मार्गदर्शक प्रवीण मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावंत यांच्यासह अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। आपण सर्वजण ज्ञात आहात की परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाची जी प्रतिकृती होती त्याचा एका समाजकंटकाकडून अवमान करण्यात आला आणि त्यानंतर संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समुदायावर ज्या पद्धतीने पोलिसांनी बळाचा वापर करून किंबहुना त्या पुढे जाऊन कोम्बिंग ऑपरेशन सारखं काम पोलीस यंत्रणेने केलेलं आहे आणि एक प्रकारे त्या ठिकाणी दबावाचं वातावरण आणि कृत्य पोलीस यंत्रणेकडून करण्यात आलेलं आहे। या सर्व घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र असा निषेध उमटत असताना नेमकी ही घटना कशी घडली यामागचं नेमकं तथ्य काय आहे आणि आतापर्यंत कुठल्या यंत्रणेने काय काय गोष्टी केलेल्या आहेत किंवा आताची परभणीमधली नेमकी स्थिती काय आहे या सगळ्या घटनेची पाहणी करण्यासाठी आमचे राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाचे प्रमुख वैभवजी गीते त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम आमची त्या ठिकाणी गेली होती आणि त्यांनी 3 ते 4 दिवस त्या ठिकाणी मुक्काम करून त्या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे, पाहणी केलेली आहे आणि त्यामधून त्यांना जे या प्रकरणातलं तथ्य आढळलेलं आहे, जी माहिती त्यांच्या समोर आलेली आहे तो त्यांनी एक अहवाल ज्याला आपण फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट असं म्हणतो तो अहवाल त्यांनी तयार केलेला आहे आणि हा अहवाल जनतेसमोर यावा किंवा मीडिया समोर यावा जेणेकरून आपल्या सगळ्यांना त्या घटनेचं गांभीर्य आणि कल्पना येईल। या दृष्टीनं आजची ही पत्रकार परिषद किंवा त्याला चर्चासत्र म्हणून आपण हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्व संपादक पत्रकार बंधू यांचं मी आमच्या सर्वांच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये स्वागत करतो। परभणी शहरामध्ये संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुढे संविधान प्रतिकृती शिल्प व या संविधान प्रतिकृती शिल्पाची विटंबना, अवहेलना, अवमान दत्तराव पवार नावाच्या एका व्यक्तीने 10 तारखेला त्या ठिकाणी विटंबना केली आणि काही लोकांनी ही घटना पाहिली। पाहता क्षणी हा जो दत्तराव पवार आहे याला अडवण्याचा प्रयत्न तिथल्या काही लोकांनी केला। अडवताना हा जो विटंबना करणार आहे याला त्यांनी विचारलं की तू हा का प्रकार असं करतोय, हे करू नको, हे चुकीचं आहे, हे चांगलं नाहीये असं म्हटलं तरी देखील विटंबना करणाऱ्याने सोडवायला आणि थांबवायला येणाऱ्यांना सुद्धा अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली, महापुरुषांच्या प्रती अवमानकारक वक्तव्य केले आणि ही घटना ताबडतोब ज्यांनी पाहिली त्यांनी ही घटना थांबवण्याचा प्रकार केला। अन्यथा याही पुढे जाऊन हा जो आरोपी आहे त्याने याही पेक्षा घृणास्पद घटना अजून त्या ठिकाणी केली असते। हा प्रकार
वाऱ्यासारखा संबंध महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पसरला आणि ही बातमी जशी जशी महाराष्ट्रातल्या पुरोगामी संस्था संघटनांना आणि आंबेडकरी अनुयायांना समजली, संविधान प्रेमी देशभक्तांना कळाली, तशी तशी सर्वजण परभणीच्या दिशेने निघाले. काही जणांनी आपापल्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यामध्ये निषेध केला. परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायांनी देखील या घटनेचा निषेध केला आणि शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्यांनी मोर्चा देखील काढला. आता एवढी मोठी घटना झाल्याच्या नंतर आंबेडकरी अनुयायी एकत्र आले. आंबेडकरी अनुयायी एकत्र आल्याच्या नंतर त्यांनी शांततेत मोर्चा निघाला आणि हजारोच्या संख्येने महिला, आबाल, वृद्ध हे सर्वजण या मोर्चामध्ये सामील झाले. आणि उद्या मोर्चा काढतोय अशा प्रकारे निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी, पोलीस आणि एसपी यांना त्यांनी दिले. आणि काही शक्ती या मोर्चामध्ये घुसून त्यांनी या मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. परंतु जे आंबेडकरी अनुयायी होते ते मोर्चा काढत काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आले होते आणि थोडाफार जो गालबोट लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला तो मग पोलिसांकडे व्हिडिओ शूटिंग होतं, त्यांच्याकडे मोबाईल होते, सर्व अद्ययावत सुविधा होत्या. थांबवता आलं असतं आणि त्याच ठिकाणी गालबोट लावणाऱ्यांना पकडताही आलं असतं. परंतु ज्या आंबेडकरी अनुयायांनी गालबोट लावणाऱ्यांचे व्हिडिओ काढले ते व्हिडिओ सुद्धा पोलिसांनी मोबाईल जप्त करून डिलीट केले. म्हणजे खरे गालबोट लावणारे कोण आहेत हे शोधता आलं असतं, त्यांना टिपता आलं असतं आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा परभणीतील आंबेडकरी अनुयायांनी काढले, त्यांचे व्हिडिओ काढले म्हणून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावरती लाठी हल्ला केला असंही तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी आम्हाला सांगितलं. आम्ही 3 दिवस परभणीमध्ये होतो. माझ्यासोबत मी स्वतः वैभव तानाजी गीते, दिलीप आदमाने, शरद शेळके, जगदीप दिपके, ॲडव्होकेट नवनाथ भागवत, मोहन दिपके, डॉक्टर सुनील जाधव या 9 जणांच्या टीमने आम्ही हे सगळं फॅक्ट फाइंडिंग केलेलं आहे. आणि पहिल्याच दिवशी परभणीमध्ये गेल्या गेल्या संविधान प्रतिकृती शिल्पाची विटंबना ज्या आरोपीने केली आणि ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे ते जे फिर्यादी आहेत कचरू गोडबोले, साक्षीदार आहेत कांबळे नावाचे, या दोघांच्याही घरी जाऊन आम्ही भेट घेतली. कचरू गोडबोले यांनी फिर्याद दाखल केलेली आहे मोठा पोलीस स्टेशनला की अशा अशा दत्तराव पवारांनी ही विटंबना केलेली आहे, अश्लील भाषा वापरलेली आहे, आमच्या भावना दुखवलेल्या आहेत. कचरू गोडबोलेंकडून आम्ही माहिती घेतली असता अतिशय धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे. या संविधान विटंबना, संविधान शिल्पाची विटंबना, प्रतिकृतीची विटंबना या प्रकरणातील महत्वपूर्ण फिर्यादी आणि महत्वपूर्ण जे साक्षीदार आहेत त्या कचरू गोडबोलेंना अद्याप वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त आणि आमच्या व्यतिरिक्त एकही नेता आणि एकही संस्था संघटनेचा पदाधिकारी, चळवळीतला नेता, राजकीय नेता या कचरू गोडबोलेंना अद्याप भेटलेला नाही आजच्या तारखेपर्यंत. म्हणजे तुम्ही जे न्यूज मध्ये पाहताय, मीडियामध्ये पाहताय की आम्ही परभणीला जाऊन आलो अशा न्यूज काही राजकीय नेते देत आहेत. संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली त्या फिर्यादीला अद्याप जे भेटी देत आहेत ते कुणीही या कचरू गोडबोलेंना भेटलेलं नाही. ज्यांनी ही घटना बघितली, कांबळे नावाचा जो माणूस आहे त्या कांबळेंनी, तो रिक्षा चालक आहे आणि रिक्षा चालक जो आहे सुनील कांबळे नावाचा, या कांबळेंनी घटना बघितली, त्याला अडवलं, रिक्षा बाजूला ठेवली, त्याला पकडला आणि अतिरेक जो करणार होता तो बाबासाहेबांचा पुतळा बाजूला होता, संविधानाची प्रतिकृती पुढे होती. आणि अशा प्रकारामध्ये गोडबोले आणि हे जे कांबळे आहेत ह्या व्यक्तींनी त्याला अडवला, जमाव जमला आणि जमाव जमल्याच्या नंतर पोलीस तिथं आले आणि पोलीस सरकारी गाडीमध्ये हा जो दत्तराव पवार आरोपी आहे
या दत्तराव पवारला पोलीस त्यांच्या गाडीमध्ये घेऊन गेले आणि त्याला मेडिकल साठी दवाखान्यामध्ये ते घेऊन गेले. 4:30-5च्या नंतर रात्रीच्या 10-10:30 वाजता हे कचरू गोडबोले 4:30 वाजल्यापासून पोलीस स्टेशन मध्ये आहेत. त्यांची फिर्याद 10:30 वाजता घेतलेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पुढे संविधान प्रतिकृतीची विटंबना झालेली आहे. एवढं भयानक कृत्य झालेलं आहे आणि ही जी फिर्याद आहे ही फिर्याद दाखल करायला 4:30-5 वाजल्यापासून तो फिर्यादी पोलीस स्टेशन मध्ये बसलेला आहे. त्याला 10:30 वाजलेले आहेत फिर्याद दाखल करायला. हा एवढा विलंब तिथल्या ठाणे अंमलदारांनी आणि पोलीस निरीक्षकांनी केलेला आहे. जशीच ही फिर्याद दाखल झाली तसंच पोलिसांनी हा जो दत्तराव पवार आहे ज्याने विटंबना केलेली आहे त्या दत्तराव पवारला पुतळ्याच्या भोवती संविधान प्रतिकृतीच्या तिथं 7 ते 8 लोकांनी मारहाण केलेली आहे अशी फिर्याद स्वतः पोलिसांनीच दिली. त्याचाही दखलपात्र गुन्हा त्या मोधा पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहे. बघा संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली 4:30 वाजल्यापासून 10:30 वाजल्या फिर्याद दाखल करायला. पण जो आरोपी आहे त्या आरोपीची फिर्याद आरोपीने दिली नाही. आरोपीच्या वतीने ज्या पोलिसाला घटना कळाली की त्या ठिकाणी चौकामध्ये काहीतरी झालेलं आहे आणि दत्तराव पवार हा माणूस संविधान प्रतिकृतीची विटंबना करताना सापडलेला आहे. त्याला तिथल्या लोकांनी पकडलेला आहे आणि पकडल्याच्या नंतर हे 2-3 पोलीस त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या पोलिसांनी दत्तराव पवारला ताब्यात घेतलेला आहे. दवाखान्यामध्ये नेलेला आहे. मेडिकलला त्याला नेलेला आहे. म्हणून दत्तराव पवारला मारहाण झाली. प्राणघातक हल्ला दत्तराव पवारवरती झाला. म्हणून तिथल्या गोडबोले नावाच्या तिथल्या पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर एवढ्या तत्परतेने हा गुन्हा दाखल झाला. हे असा प्रकार झाल्याच्या नंतर संविधान प्रेमी संविधानवादी देशभक्त आंबेडकरी अनुयायी हे सगळे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत असताना आंदोलन करत असताना आपापला निषेध व्यक्त करत असताना त्या ठिकाणी या ज्या आंदोलनकर्त्यांकडून कोणतंही गालबोट या मोर्चाला लागलेलं नाही. मी पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतोय की भीमनगर आणि परभणी ज्या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी राहतात तिथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भोवती त्यांनी त्रिशरण पंचशील घेतलं आणि त्याच्यानंतर व्यापाऱ्यांनी जिथं बंद केलेला होता ते गाळे काही अज्ञात लोकांनी फोडले. माझा प्रश्न असा आहे की प्रत्येक गाळ्याच्या भोवती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मेन चौक परभणी हे मोठं शहर आहे आणि त्या मोठ्या शहरातून प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी उपलब्ध असताना जर व्यापाऱ्यांचे गाळे दुकानं ज्यांनी कोणी फोडली त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे अद्याप नाहीयेत. त्यांनी ते जप्त केलेले नाहीयेत. त्याच्यातून ही तोडफोड करणारे कोण आहेत, आंदोलनाला गालबोट लावणारे कोण आहेत हे समोर आलं असतं. आणि त्यानंतर मात्र कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जय भीम ज्याच्या गाडीवरती लिहिलेला आहे, ज्याच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो आहे, अशा लोकांना शोधून शोधून मारण्यात आलं. नुसतं मारण्यातच आलं नाही तर त्यांना ताणून पळून मारण्यात आलं. अशा प्रसंगामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पोलिसांनी मारता तिराई प्रायव्हेट खाजगी माणूस सुद्धा हातात दांडकं घेऊन ह्या आंदोलनकर्त्यांना मारतोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर पोलिसांनी एवढ्या तत्परतेने दत्तराव पवारला मारहाण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल केला. परंतु आंबेडकरी अनुयायांना ज्या खाजगी लोकांनी मारहाण केली पोलीस मारहाण करत असताना त्याची मात्र आजही फिर्याद दाखल नाहीये. कसल्याही प्रकारची सुनवाई नाहीये.
एवढं सगळं होत असताना हा जो बाबा संविधानाचा अवमान करणारा जो प्रकार आहे, या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टची महत्वाची 3 कलमं नाहीयेत. ती आजही पोलिसांनी वाढवलेली नाहीये. पवित्र स्थानांचे नासधूस करणे, 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगल भडकवणे, आदरयुक्त ज्या महापुरुषांना मानलं जातं त्या महापुरुषांच्या प्रति द्वेष भावना भडकवणे, ही 3ही कलमं जी महत्वाच्या आहेत कन्व्हिक्शनच्या दृष्टीने, आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने, ती FIR मध्ये नाहीये. ती अद्याप तपासामध्ये देखील वाढवलेली नाहीये. याही पुढे तुम्हाला सांगतो पत्रकार बांधवांनो की ज्या ठिकाणी संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली ते ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेटच्या पुढे, फक्त रस्त्याच्या पुढे चौकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि त्या ठिकाणी संविधान प्रतिकृती होती. त्या ठिकाणचं एकही सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांकडे उपलब्ध नाही. आम्ही IG, SP, DYSP यांना विचारलं की एवढं गजबजलेलं ठिकाण आहे, चौक आहे, चौकाच्या भोवतीने गाड्या जात आहेत, जिल्हाधिकाऱ्यांचं ऑफिस आहे, इतक्या मोठ्या ठिकाणी सीसीटीव्ही दिसत आहेत, कॅमेरे दिसत आहेत, पण एकही कॅमेरा चालू नव्हता. एकाही कॅमेऱ्यामध्ये दत्तराव पवारने ही विटंबना कशी केली हे टिपलं नाही. हे न पटण्यासारखं आहे. म्हणून ते पुरावे सुद्धा त्यांनी नष्ट केलेले आहेत, तपासामध्ये घेतलेले नाहीत. असं उत्तर पोलिसांकडून देण्यात आलं की जे कॅमेरे चालू आहेत त्या कॅमेऱ्याच्या दृष्टिक्षेपात हे प्रकरण येत नाही. आम्ही विचारलं की कुठला कॅमेरा चालू आहे आणि कुठल्या कॅमेऱ्याच्या दृष्टिक्षेपात हे आलं नाही. ते म्हणले तपासाचा भाग आहे, आम्ही अजून तपास करतोय. हे प्रकरण होताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. तात्काळ अशी प्रतिक्रिया दिली की ज्याने कोणी ही घटना केलेली आहे तो मनोरुग्ण आहे, तो माथेफिरू आहे आणि पोलीस तपास करत आहे. घटना झाल्या त्याचा अजून मेडिकलचा रिपोर्ट पुढे आला नाही. तोपर्यंत ही घटना करणारा जो माणूस आहे, ज्याने हे अमानवी कृत्य केलं, तो माथेफिरू आहे, तो मनोरुग्ण आहे असं सर्टिफिकेट यांनी देऊन टाकलं. आणि जणू काय पोलिसांना सांगितलं की ह्याला मनोरुग्ण आणि माथेफिरू तुम्ही घोषित करा. तपासाच्या अनुषंगाने आम्ही पोलिसांना असंही म्हटलं की हा जो दत्तराव पवार आरोपी आहे, हा सकाळी जो मोर्चा निघाला होता बांगलादेशी हिंदूंवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत, त्या मोर्चाशी आमचं दुमत नाही, त्या आंदोलनाशी आमचं दुमत नाही. परंतु त्या आंदोलनामध्ये हा होता का, ह्याला कुणी उचकवलंय का, ह्याला कुणी हे कृत्य करायला भाग पाडलंय का, त्याच्यामध्ये कुणी प्रक्षोभक बोललेलं आहे का, संविधानाच्या बाबतीत काही टिप्पण्या झालेल्या आहेत का, हे सगळं तपासून बघण्याची, चौकशी करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. परंतु या दिशेने तपास अद्यापच झालेला नाही. आरोपीची ब्रेन मॅपिंग चाचणी, लाय डिटेक्ट चाचणी, या सगळ्या चाचण्या तात्काळ करायच्या असतात. त्याच्यातली एकही चाचणी अद्याप पोलिसांनी त्या ठिकाणी केलेली नाही. जो जमाव या दत्तराव पवारला पकडलेला आहे, ज्या जमावाने त्याला पकडलेला आहे, त्या जमावावरती गंभीर प्रकारची केस ही पोलिसांनी दाखल करून एक प्रकारे दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी केलेलं आहे की जो कोणी संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यामध्ये साक्ष देईल त्याला आम्ही ह्याच्यामध्ये आरोपी करत. इनडायरेक्टली जणू काय असा इशारा दिला. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी घटना बघितली अशी 2 माणसं, गोडबोले आणि कांबळे रिक्षा चालक आहेत, हे 2 माणसं पुढे आली आणि त्यांनी घटना सांगितली आणि त्याच्यामुळे ही केस अद्याप टिकून आहे. ही घटना झाल्याच्या नंतर CRPC 164 नुसार JNFC प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या पुढे या दोघांचेही जबाब झालेले आहेत आणि दोघांनीही हुबेहूब झालेली जी घटना आहे ती सांगितलेली आहे.
त्यांनी 3 गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत कोर्टाच्या पुढे की हा दत्तराव पवारांनी जातीय दंगल घडवण्याच्या उद्देशाने कायदा सुव्यवस्था निर्माण होईल याच्या उद्देशाने देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका निर्माण होईल यासाठी हे सगळं कृत्य केलेलं आहे। तरी सुद्धा या आरोपीवरती अद्याप देशद्रोहाचं जे कलम आहे ते कलम त्याच्यामध्ये पोलिसांनी दाखल केलेलं नाही। आणि मग या घटनेच्या नंतर जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी तब्बल 10 दखलपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत। 10 एफआयआर दाखल केलेले आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये आणि 12 दखलपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत। म्हणजे एकूण 22 गुन्हे हे दाखल केलेले आहेत। आता एका गुन्ह्यातील 40 पेक्षा जास्त जण अटकेमध्ये होते, त्यांना परवा जामीन झालेला आहे। म्हणजे अजून 9 एफआयआर अशा आहेत की त्याच्यामध्ये अज्ञात इसम आहेत। आमचं जे एसपी आयजी आणि जे डीवायएसपी आहेत त्यांना आम्ही असं विचारलं की ह्या ज्या अनोळखी एफआयआर आहेत ह्या अनोळखी कशाला करताय? तुमच्याकडे व्हिडिओ फुटेज असतील तर व्हिडिओ फुटेज नुसार माणसं बघा, त्याच्यामध्ये अटक करा। परंतु ज्याने कुणी या आंदोलनाला गालबोट लावलं, ज्याने कुणी दंगल भडकवण्याच्या उद्देशाने दुकानं फोडले, त्यांना पोलीस अद्याप अटक करत नाही। आणि शांततेने ज्यांनी मोर्चा काढला त्यांना अटक केलेली आहे। त्या अटकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला देखील पोलिसांनी अटक केली होती आणि सोमनाथ सूर्यवंशींना अटक केल्याच्या नंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे। ही सुद्धा बातमी महाराष्ट्रासह भारतामध्ये वाऱ्यासारखी पसरली। माझ्याकडे 15/12/2024 चा अकस्मात मयत जो एडीआर रिपोर्ट आहे पोलिसांचा, त्या एडीआर रिपोर्ट मध्ये त्यांनी असं सांगितलं की सोमनाथने सांगितलं की त्याच्या छातीमध्ये जळजळ व अस्वस्थ झाल्याचे बरेच मधील अन्य बंद्यांनी कर्तव्यावरील कर्मचाऱ्यास रिपोर्ट दिल्याने कारागृह कर्मचाऱ्यांमार्फत सदर बंद्यास पुढील औषधोपचाराकरिता 15/12/24 रोजी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि त्यानंतर 6:49 वाजता सदर बंद्यास मयत घोषित करण्यात आले। असं पोलिसांचा जो अकस्मात मयताची नोंद आहे त्या अकस्मात मयताच्या नोंदीमध्ये पोलिसांनी तो रिपोर्ट दिलेला आहे। आंबेडकरी अनुयायांनी मागणी केली की याचं शवविच्छेदन हे परभणीमध्ये न करता औरंगाबाद या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे आणि 4 तज्ञ डॉक्टरांच्या अंतर्गतच त्यांच्या अध्यक्षतेखालीच झालं पाहिजे। ही मागणी आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकरी नेत्यांनी लावून धरल्याच्या नंतर त्याचं प्रेत जे आहे त्याची बॉडी ही औरंगाबादला नेण्यात आली। त्या ठिकाणी सुद्धा जाणून बुजून शवविच्छेदन करण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यासाठी विलंब लावण्यात आला। जेवढा जास्त विलंब होईल तेवढा त्याच्या शरीरावरच्या ज्या जखमा असतील त्या नाहीशा होतील, त्या दिसेनाशा होतील। याकरिताच की काय शवविच्छेदन करण्यासाठी सुद्धा विलंब लावण्यात आला। शवविच्छेदन झाल्याच्या नंतर हे जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्यांचे कुटुंबीय हे औरंगाबादला पोहोचलं, ते तिथं थांबलं आणि आंबेडकरी अनुयायांनी मागणी केली की सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यविधी हा परभणीमध्येच झाला पाहिजे। हा वकिलीच्या 3ऱ्या वर्षाला असणारा विद्यार्थी याला परभणीतून अटक झालेली आहे। परभणीतल्या कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि अशा वेळेस त्याचा अंत्यविधी देखील हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीमध्ये झाला पाहिजे आणि तो परभणीमध्ये झाला पाहिजे अशी मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली। सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी घेऊन येत असताना रस्त्यामध्ये पोलिसांनी त्यांना अडवलं आणि ही बॉडी तुम्ही परभणीला घेऊन न जाता लातूरला घेऊन जावा, इतर ठिकाणी घेऊन जावा, परंतु हा अंत्यविधी तुम्ही परभणीमध्ये करू नका, अशा प्रकारची त्यांना गळ घालण्यात आली पोलिसांकडून। परंतु सोमनाथचे कुटुंबीय यांनी सांगितलं की संबंध आंबेडकरी अनुयायी आमच्या सोबत आहे आणि आम्हाला परभणीमध्येच जायचं आहे, परभणीमध्येच आमचा अंत्यविधी करायचा आहे।
अर्ध्या पाऊण तासाच्या नंतर पोलिसांनी ही गाडी पुढे येऊ दिली, कारण आंबेडकरी अनुयायी जे औरंगाबादचे आहेत नेते मंडळी ती सगळी गाडीच्या सोबत होती. नांदेडचे आणि परभणीचे जे आंबेडकरी अनुयायी आहेत हे गाडीच्या मागे पुढे होते. अन्यथा या सोमनाथच्या कुटुंबियांवरती दबाव टाकून पोलिसांनी बॉडी त्यांना बाध्य केलं असतं घेऊन जाण्याचं, परंतु हा डाव हाणून पाडला. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू कोठडीत झाल्या विशेष पोलीस महानिरीक्षक आयजी शहाजी उमर यांनी एक स्टेटमेंट दिलं आणि त्या स्टेटमेंट मध्ये बोलताना त्यांनी असं सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी हा हिंदू वडार समाजाचा आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा हिंदू वडार समाजाचा आहे असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. माझा प्रश्न या ठिकाणी आहे की ज्या शहाजी उमर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यावरती त्याची जात सांगितली आणि वडार जातीचा हे सांगितलं, त्या शहाजी उमप यांनी दत्तराव पवार यांची कोणती जात आहे हे का सांगितलं नाही? ज्या दत्तराव पवारांनी संविधान प्रतिकृतीची आणि शिल्पाची विटंबना केली त्याची जात मात्र आयजींनी सांगितली नाही आणि याची जात सांगितली सोमनाथ सूर्यवंशीची. याचं कारण सुद्धा या व्यवस्थेला पोलिसांना सत्ताधाऱ्यांना असं वाटलं की हा हिंदू वडार समाजाचा आहे असं सांगितल्याच्या नंतर हे बौद्ध बांधव आणि वेगवेगळ्या जाती धर्मातले आंबेडकरी अनुयायी संविधानाला मानणारा देशभक्त वर्ग या आंदोलनात सामील होणार नाही, हा वडार समाजाचा आहे, ह्याचा आणि आपला काय संबंध असा मेसेज जातोय की काय? परंतु कुठल्याही जातीचा का असेना तो संविधानाला मानणारा आहे म्हणजे देशभक्त आहे हे एक वाक्य आंबेडकरी अनुयायांना चांगलं माहित आहे. त्याच्यामुळे हजारो आंबेडकरी अनुयायी हे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या आणि कुटुंबियांच्या सोबत राहिले आणि पोलीस जी चाल खेळत होते की याची जात सांगायची आणि जात सांगून ध्रुवीकरण करण्यावरती हे आंदोलन उभा राहणार नाही याची जे दक्षता पोलीस घेत होते ही चाल सुद्धा आंबेडकरी अनुयायांनी हाणून पाडलेली आहे. आम्ही अशाही लोकांना भेटलो की ते आरोपी नाहीयेत, रस्त्याने चाललेला होता, परंतु पोलीस नाहक एखाद्याला पकडून मारतायत. त्याच्या गाडीवरती अशोक चक्र दिसलं, जय भीम दिसलं, नीरज चक्र दिसलं की त्याला पकडून मारतायत. असं एका व्यक्तीला दिसल्यावरती त्यांनी व्हिडिओ काढला, मोबाईल मध्ये शूटिंग काढलं आणि ते पोलिसांना दिसल्याच्या नंतर पोलिसांनी त्या माणसाला पकडून त्याचा पाय मोडलाय. अक्षरशः त्याच्या पायावरती इतक्या लाठ्या काट्या मारलेल्या आहेत की त्याला आजही चालायला येत नाही. इतक्या दिवसाच्या नंतर त्याला एकच गुन्हा आहे की त्याने जे चाललेलं आहे त्याचा व्हिडिओ शूट केला. कुठून व्हिडिओ शूट केला? चौकातून व्हिडिओ शूट केला. अशी माणसं आहे. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान केलेला आहे की त्याला अस्थमा होता आणि एकच पान तुम्ही पाहिलेलं आहे आणि एका पानामध्ये मल्टिपल इंजुरी लिहिलेला आहे. माझा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस सोमनाथ सूर्यवंशीचे मृत्यू त्या ठिकाणी झाला त्यावेळेस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी परभणी यांच्या समोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि हा इन्क्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगद्वारे झालेला आहे. न्यायालयीन कोठडी असल्यामुळे याचा तपास JMFC प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे आहे आणि उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी हे दंडाधिकारी असल्यामुळं हे दोघं संयुक्तरित्या याचा तपास करत आहेत. मग हा इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये लागलीच इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे त्याच्या मृत्यूच्या नंतर. सोमनाथच्या शरीरावरती कुठं कसला मार होता, कसल्या जखमा होत्या, किती इंचाच्या होत्या, हे सगळं इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये. तो इन्क्वेस्ट पंचनामा मुख्यमंत्री महोदयांनी का वाचून दाखवला नाही असाही माझा त्यांना सवाल आहे. आमचा कुठल्याही आयोगावरती विश्वास नाही, कारण राज्याचा अनुसूचित जाती जमाती आयोग परभणीमध्ये आले होते. परभणीमध्ये उपाध्यक्ष जे मेश्राम आहेत आयोगाचे ते आले. आम्ही संध्याकाळी त्यांना भेटलो, निवेदन दिलं आणि आयोगाला जो पोलीस अधीक्षकांनी परभणीचा अहवाल पाठवलेला आहे त्या अहवालामध्ये तो हे अहवाल मी या ठिकाणी तुमच्यासाठी खुला केलेला आहे. आम्ही
त्या अहवालामध्ये सुद्धा या आरोपींवरती तपास काय झालाय, संविधान अवमान करणाऱ्या आरोपीवरती या तपासाबद्दल एकही शब्द नाही. परंतु व्यापाऱ्यांसाठी शांतता कमिटीची बैठक झाली, व्यापाऱ्यांची बैठक अशी झाली तशी झाली असा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आला नाही. म्हणून हा सुद्धा अहवाल अतिशय मोगम आणि संविधानाला धरून नाही, संविधानिक नाहीये असं आमचं मत आहे. राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सोबत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचं पुणे या ठिकाणी कार्यालय आहे. हा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग दिल्लीवरून समीर वानखेडे यांचं जे प्रकरण 6 महिन्यापूर्वी झालं होतं जातीच्या दाखल्याच्या संदर्भामध्ये, हा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग त्यांच्या घरी गेला होता त्यांना भेटायला आणि वानखेडे साहेबांना त्यांनी विचारले की हम आपके घर आए हैं, क्यों आए हैं? तो आपका जो जाति का दाखला है वो हमें देखना है, आपके ऊपर जो आरोप हो रहे हैं, तुम्हारा आपको जो पीड़ा हो रही है वो देखने के लिए, इसमें इन्वेस्टिगेशन करने के लिए हम दिल्ली से यहाँ आए. या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे दिल्लीवरून किंवा पुण्यावरून हे काही सदस्य परभणीच्या घटनेमध्ये हे जे संविधान प्रतिकृती विटंबनाचं प्रकरण आहे, गुन्हा आहे, याच्यातल्या फिर्यादी साक्षीदारांना भेटायला सोमनाथ सूर्यवंशी जो शहीद झालेला आहे त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेलेला नाही, त्यांना वेळ मिळालेला नाही. त्यांना समीर वानखेडे हे खूप महत्वाचे वाटले का, तर ते उच्च पदस्थ अधिकारी आहेत. पण ज्या संविधानावरती हा देश चालतो, संविधान अमृत महोत्सवी वर्षामध्ये हे असं लांछनास्पद कृत्य या परभणीमध्ये झालेलं आहे. आणि ज्या संविधानाच्या आर्टिकल 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना आहे, तो आयोग सुद्धा या घटनेमध्ये भेट द्यायला गेलेला नाही. कुणाचा दबाव आहे या आयोगावरती, कुणाचा दबाव आहे? या मोर्चांमध्ये काही महिलांना मारण्यात आलं, परभणीमध्ये हाता पायाला त्यांच्या पाय मोडेपर्यंत मारण्यात आलं. ही महिला राज्य महिला आयोगाच्या कक्षेत बसत नाही का? महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि सदस्य ज्या रुपालीताई चाकणकर आहेत त्यांना इथं भेट देऊ इच्छित नाही का? त्या स्वतंत्र मूल्य निर्धारित करून त्यांचा अहवाल शासनाला ते पाठवू शकत नाहीत का? ते पाठवू शकतात. पण ती जी महिला ती अनुसूचित जातीची आहे, ती बौद्ध आहे. अन्यथा राज्याचा महिला आयोग सुद्धा जर ती बौद्ध नसती, दलित नसती, आदिवासी नसती, मागासवर्गीय नसती तर त्या ठिकाणी आयोग सुद्धा गेला असता. आतापर्यंत बातम्यात आलं असतं की महिला आयोगाने अहवाल मागितला, 8 दिवसाच्या आत अहवाल द्यायला सांगितलेला आहे, त्याची सुनावणी झाली असती. त्याच्यामुळं संविधान प्रतिकृती विटंबना हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यात बारीक बारीक फॅक्ट फाइंडिंग आम्ही केलेला आहे. आम्ही 1 ते 25 मुद्दे काढलेले आहेत की तपास गुणवत्तेवर आधारित पारदर्शक होण्यासाठी कसा तपास असावा लागतो, तपासाची जी एसओपी आहे ती एसओपी आम्ही दिलेली आहे. आणि महत्वपूर्ण आमची जी पहिली मागणी त्याच्यामध्ये आहे की पोलीस महासंचालकांचं जे परिपत्रक आहे की गुंतागुंतीच्या संवेदनशील गंभीर गुन्ह्यांमध्ये तपास हा पीसीआरच्या पोलीस अधीक्षकांकडे वर्ग करण्यात येईल. पोलीस अधीक्षकांनी असा रिपोर्ट विशेष पोलीस महानिरीक्षक नाहसे यांना पाठवायचा, त्यांनी तो रिपोर्ट पोलीस महासंचालकांना पाठवायचा आणि पोलीस महासंचालकांनी तिथला आयोग बदलायचा आणि तिथं आयोग हे पीसीआर नागरी हक्क संरक्षण विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना नेमायचा. ते परिपत्रक जोडून आम्ही निवेदन दिलेलं आहे. अद्याप हा वर्ग झालेला नाही. तिथले जे डीवायएसपी डंबारे म्हणून आहे ते ह्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी आहेत, त्यांनी या गुन्ह्याचं एकही पान पलटलेलं नाही, त्याच्यात तपास केलेला नाही. तपासाअंती जर 3 कलम अॅट्रॉसिटी ऍक्टची लागताना सुद्धा लावत नाहीयेत तर त्यांनी तपास पुढे काय केलं? तपास केलेलाच नाही. त्यांना साक्षीदार फिर्यादी माहिती नाही, आम्ही त्यांच्याकडे साक्षीदार फिर्यादी घेऊन गेलेलो आहे, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून ही घटना अतिशय गंभीर असताना सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जे ऐकायला मिळतंय ती ऐकायला मिळण्याची जी स्थिती आहे, परिस्थिती आहे ती वेगळी आहे आणि तिथली परिस्थिती वेगळी आहे. आम्ही 3 दिवस परभणीमध्ये आणि 1 दिवस हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना भेटल्याच्या नंतर काही तथ्य आणि काही मागण्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. त्या मागण्या अतिशय महत्वपूर्ण आहेत. त्या मागणीतली एक महत्वपूर्ण आमची अशी मागणी आहे
की अॅट्रॉसिटीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी मंत्रालय स्तरावरती नोडल ऑफिसर, समन्वय अधिकारी यांची नियुक्ती गेल्या 1.5 वर्षापासून करण्यात आली आहे. हे नोडल ऑफिसर उद्योग व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेब आहेत. त्याच्यामुळं त्यांनी त्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचं तथ्य बघून तिथले अधिकारी जर व्यवस्थित काम करत नसतील तर या नोडल ऑफिसरांची जबाबदारी आहे की घटनास्थळी जावं. घटनास्थळी जाता आलं नाही तर तात्काळ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून संबंधितांना त्या प्रकारचे आदेश देण्याची जबाबदारी सुद्धा ही नोडल ऑफिसरांची असते. परंतु नोडल ऑफिसर सुद्धा या घटनेमध्ये भ शब्द काढायला तयार नाहीत. या घटनेवरती मंत्रालय स्तरावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला तयार नाहीयेत. अशी परिस्थिती परभणीच्या घटनेवरून आपल्याला दिसत आहे. तुम्हाला लक्षात येईल की अंतरावली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा आदरणीय जरांगे पाटील यांनी आंदोलन करताना त्या ठिकाणी सुद्धा त्या आंदोलनाला गालबोट लागलं होतं आणि लाठी हल्ला झाला होता, अश्रुधूर टाकला होता आणि अनेक लोक त्या ठिकाणी जखमी झाले होते. लागलीच पोलीस प्रशासनाने, शासनाने तिथले जे एसपी पोलीस अधीक्षक आहेत तुषार जोशी त्यांना निलंबित केलं होतं. लागलेच अजून हे परभणीचे पोलीस एसपी, डीवायएसपी यांच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे हिवाळी अधिवेशनादरम्यान सांगितलेला की जो पीआय घोडबांड आहे त्याला आम्ही निलंबित करतोय चौकशी होईपर्यंत, म्हणजे काय 2-3 महिने काय चौकशी असेल तोपर्यंत. अंतरावली सराटीच्या दरम्यान मराठा समाजावरती, मराठा बांधवांवरती जे गुन्हे दाखल झालेले होते आंदोलनादरम्यान ते गुन्हे बिनशर्त सरकारने शासन निर्णय काढून मागे घेतलेले आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे की अंतरावली सराटी या ठिकाणी जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनादरम्यान जे गुन्हे बिनशर्त मागे घेण्यात आले त्याचप्रमाणे परभणी शहरामध्ये संविधान प्रतिकृती शिल्पाची विटंबना झाल्याच्या नंतर जे आंदोलन उसळलं आणि त्या आंदोलनादरम्यान ज्या आंबेडकरी अनुयायांवरती, संविधानवाद्यांवरती जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे सुद्धा तशाच प्रकारे मागे घेण्यात यावेत अशी ही आमची फॅक्ट फाइंडिंग जी कमिटी आहे त्यांनी शिफारस, मागणी या शासनाकडे केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जी न्यायालयीन चौकशी होईल अशी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्येही आम्ही आमचं मत दिलेलं आहे की न्यायालयीन चौकशी होईल, पण त्या किती दिवसात होईल. भीमा कोरेगाव ची जी 2018 ला घटना झाली त्याचा जो आयोग आहे त्या आयोगाची चौकशी अजून चालू आहे, अजून पूर्ण झालेली नाही. आणि न्यायालयीन चौकशी झाल्याच्या नंतर त्याच्या शिफारशी तुम्ही किती दिवसात स्वीकारणार आहात, त्या शिफारशींवरती किती दिवसात अंमलबजावणी करणार आहात असाही प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारला. त्याच्यामुळं परभणीची जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे, हे नाकारता येणार नाही. परंतु घटना करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. जो दोषी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. जे पोलीस दोषी आहेत, मग तो बारका पोलीस असेल नाही तर वरिष्ठ अधिकारी असेल, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. संविधानाचा अमृत महोत्सव आहे, संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून 10 ऑक्टोबर 2024 रोजी या शासनाने संविधान अमृत महोत्सव साजरा करण्याचा शासन निर्णय काढलेला आहे आणि या अमृत महोत्सवामध्ये संविधान प्रतिकृतीची शिल्पाची विटंबना झालेली आहे. या प्रकरणाला तुम्ही दाबताय, म्हणजे संविधान अमृत महोत्सव तुम्ही कसा साजरा करताय? असा आंबेडकरी अनुयायांवरती गुन्हे दाखल करून, त्यांच्यावरती लाठी हल्ला करून, हा गुन्हा दाबून. म्हणून पारदर्शी तपास झाला पाहिजे. असे 1 ते 20 मुद्दे आम्ही काढलेले आहेत. ते 1 ते 20 मुद्दे ही सगळी फॅक्ट फाइंडिंग आमची टीम हे आदरणीय प्रवीणजी मोरे आणि आदरणीय ॲडव्होकेट केवलजी उके यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या आदेशानुसार परभणीची फॅक्ट फाइंडिंग करण्यासाठी आमची 9 जणांची टीम गेलेली आहे. या 9 जणांच्या टीमने हा सगळा जवळपास 65 पानाचा अहवाल, 65 पानाचा फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट, हा तथ्य अन्वेषण रिपोर्ट अहवाल आम्ही आज या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. सगळ्या पत्रकार बांधवांच्या पुढे ठेवलेला आहे.
सगळ्या फॅक्ट्स तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी आरोपींवरती कडक कारवाई झालीच पाहिजे, तरच संविधानाचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने शासन साजरा करतंय असं आम्हाला वाटेल. म्हणून आम्हाला दुजाभाव आमच्या सोबत झाला नाही पाहिजे, भेदभावाची वागणूक आमच्या सोबत झाला नाही पाहिजे. देशावरती प्रचंड प्रेम करणारी, देशाच्या एकात्मतेसाठी झटणारी, देशावरती संविधानावरती आच आल्यावरती तुटून पडणारी, आंदोलन करणारी, मोर्चा काढणारी, निषेध करणारी ही जी संविधानवादी देशभक्त आहेत, यांच्यासोबत या देशामध्ये भेदभाव होता कामा नये असं या ठिकाणी बोलतो. आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रासारख्या आपल्या पुरोगामी राज्यामध्ये अशा पद्धतीचं कृत्य घडणं योग्य नाही. सर्व स्तरामधून त्याचा निषेधही करण्यात आला आणि त्या संदर्भामध्ये उचित पद्धतीची काही पावलं शासनाकडून उचलायला पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. खरं पाहिलं तर अशा घटना ज्यावेळेस घडतात महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद सर्व ठिकाणी उमटत असतात. याही घटनेचे सर्व स्तरावर त्याचे पडसाद उमटले आणि त्या अनुषंगानं आपल्या क्षमतेनं ज्या ज्या ठिकाणी लोक आहेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा जो सत्यशोधन अहवाल आहे, मानवाधिकाराच्या चळवळीमध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते या पद्धतीचा अहवाल तयार करत असतात. तटस्थपणानं याकडं पाहिलं जातं आणि त्याचं सत्य किंवा तथ्य शोधण्याचं काम केलं जातं. आणि वैभव गीते यांच्या नेतृत्वाखाली या पद्धतीची टीम ती जी गेली होती, त्या 9 सभासदांनी, त्यामध्ये वकील आहेत, डॉक्टर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि मला असं वाटतंय की त्या ठिकाणी आरोपी असतील, साक्षीदार आहेत, संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी, तिथले पोलीस अधिकारी या सगळ्यांच्याकडून चर्चा करून प्रत्यक्ष तिथं राहून 3 दिवस ही मंडळी त्या ठिकाणी होते. सोमनाथ सूर्यवंशी यांची अंत्ययात्रा झाली त्या दिवशीही ती सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. मला असं वाटतंय की या घडणाऱ्या घटनेबाबतीत त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि वर्तमानपत्रामध्ये किंवा टी व्हीवर आपण अनेक गोष्टी पाहिल्या असतील, मात्र त्यांनी प्रथमदर्शनी प्रत्यक्ष जाऊन त्याचा अभ्यास केला आहे. अशा पद्धतीच्या कामाचं खरोखरच आपण सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे. आणि त्या कामामधून ज्या महत्त्वपूर्ण मागण्या, आता जर बारकाईनं आपण त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या जर मी पाहिल्या तर ह्या सगळ्या मागण्या 20 मागण्या त्यांनी ज्या केलेल्या आहेत त्या एकूणच अशा घटनेला प्रतिबंध व्हावा या संदर्भातल्या आहेत. त्याचबरोबर नेमकेपणानं अशा घटनांमध्ये ज्या काही घडलेल्या बाबी आहेत आणि त्याच्यामधल्या ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरता त्रुटी नेमकेपणानं त्यांनी मांडलेल्या आहेत. जसे की जे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत, खास करून घटना झाल्यानंतर ज्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून आंदोलन झाली, त्या आंदोलनकर्त्यांच्यावर जे गुन्हे लावलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. आणि मागण्या करत असताना त्यांनी त्या मागण्या करत असताना त्या कशा पद्धतीनं त्या सोडवल्या जातील याचं सुद्धा त्यांनी मांडणी अतिशय महत्त्वाची केली. ज्या पद्धतीने त्यांनी उल्लेख केला की अंतरावली सराटी या ठिकाणी झालेल्या आंदोलनामधले जे काही गुन्हे ज्या पद्धतीनं शासनानं मागे घेतले त्या धर्तीवरचे आंदोलनकर्त्यावरचे गुन्हे मागे घ्यावे, अतिशय महत्त्वाची मागणी त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की त्यांनी इथल्या गव्हर्नन्सला, इथल्या प्रशासनाला अकाउंटेबल बनवण्याचं, म्हणजे गव्हर्नन्स अकाउंटेबिलिटी करणं हे आपल्यासारख्या सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांचं, शासकीय अधिकाऱ्यांचं, इथल्या असणाऱ्या पुढाऱ्यांचं काम आहे की ज्या काही घटनात्मक बाबी आहेत, संविधानिक तरतुदी आहेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्या योग्य पद्धतीनं त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी जी भूमिका असते. त्या पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेनं ज्या काही काळजी घेऊन त्या गोष्टी करायला पाहिजे त्याचा उल्लेख केलेला आहे. जिल्ह्याच्या कमिटी असतील, राज्यस्तरावर एक अतिशय महत्त्वाची जी समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असती ती राज्य नियंत्रण आणि दक्षता समिती. खऱ्या अर्थानं अशा घटना घडल्यानंतर जे काही राज्यस्तरावरचे विषय येत असतात त्याच्यावर या उच्चस्तरीय समितीमधून काही धोरणात्मक बाबी निर्णय केले जातात. अशा पद्धतीच्या बद्दलही त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि या सगळ्या मागण्या करत असताना आपण या सर्व लोक, पत्रकार महोदय या ठिकाणी आहेत, त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते आहेत,
आपण या सर्व स्तरावर जसं की त्या मागण्या, कारण की शेवटी करणार कोण आहे, ते शासनानं करायचं आणि शासनानं मागण्या पूर्ण करत असताना त्या संबंधितांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपला हा संविधानाचा अमृत महोत्सवीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात पण त्यांनी उल्लेख केला की व्यवस्थित होण्यासाठी आपापली जबाबदारी पार पाडण्याच्या विषयीचे जे काही निवेदन मागणीच्या स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं एक काम आपलं सगळ्यांचं आहे, ते आपण निश्चितपणानं करूया. मला असं वाटतंय की हा जो प्रश्न आहे, हा जो विषय आज सत्यशोधन अहवालाच्या निमित्तानं वैभव गीते यांनी मांडलेला आहे, ते त्या संघटनेचे राज्य सचिव आहेत. राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन ही मोठी संघटना, देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकाराचं काम करणारी संघटना आहे. त्या संघटनेच्या वतीनं राज्यामध्ये अशा घटना घडतात. त्यांनी त्यांच्या मागणीमध्ये अनेक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या अहवालामध्ये आलेली आहे. अहवाल या मागणीमध्ये 12 वर्षामध्ये महाराष्ट्रात 734 घटना मला वाटतं खुनाच्या झालेल्या आहेत. या असा आकडा बघितला हा मोठा आकडा आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या निघून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण एवढं जास्त नसायला पाहिजे. 12 वर्षामध्ये जर 734 म्हणजे सर्वसाधारण जर आपण त्याचं बघितलं तर या 100 हत्या वर्षभरात जर होत असतील तर हा आकडा काही चांगला नाही. त्या एकूणच परिस्थितीमध्ये थोडं गांभीर्यानं या मानवाधिकाराच्या विषयाकडे, दलितांच्या न्याय हक्काच्या संदर्भामध्ये गांभीर्यानं सगळ्यांनी पाहायची गरज आहे. मला असं वाटतं की यांनी केलेल्या मागण्या आणि हा सत्यशोधन अहवाल आहे तो जास्तीत जास्तपर्यंत आपण लोकांच्यापर्यंत पोचू, शासनापर्यंत पोचूया आणि त्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या कशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण करता येतील त्याच्यासाठी आपण काम करूया. या ठिकाणी असणारी फुले शाहू आंबेडकर विचाराची चळवळ मोठ्या प्रमाणावर या सर्व गोष्टी सातत्यानं करून घेत असतील. त्याच पद्धतीनं विविध संघटना, संस्था, व्यक्तीसुद्धा या पद्धतीचं काम करताना आपल्याला दिसून येतं. मला असं वाटतंय की हा एक चांगला प्रयोग, एखाद्या घटनेचा अभ्यास करून लोकांच्या समोर मांडण्याचा आपण सगळ्यांनी केलेला आहे. आम्ही या सगळ्या टीमचं या ठिकाणी चळवळीच्या वतीनं आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. असं तुम्ही चांगला प्रश्न लोकांच्या समोर अभ्यास पूर्ण करून आणला, त्याच पद्धतीने ह्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. मला असं वाटतंय की एवढं या निमित्तानं आपण बोलून या विषयाच्या संदर्भात जर काही अधिक कुणाला काही माहिती पाहिजे असेल तर तीही मला वाटते राहिली असेल तर ती वैभव गीते आपल्याला देतील. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.